प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तर सिटी पूलमधील हा चौथा सामना आपण पाहणार आहोत नवाब स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये, ज्यामध्ये बालाजी स्पोर्ट्स सरुलपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फ्लंजसाठी इन्व्हाइट केलेलं आहे नवाब स्पोर्ट्स या संघाला. नवाब स्पोर्ट्स संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन वडगर चषकामध्ये केलं होतं. तर यंदाच्या हंगामाचा विचार केला तर बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे एक चांगली नामी संधी त्यांच्याकडे चालून आलेली आहे, कारण हे जे मैदान आहे एक परिचित मैदान आहे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाचा जर विचार केला तर, आणि इथून चांगली सुरुवात करण्याची एक नामी संधी त्यांच्याकडे चालून आलेली आहे. या सलामीच्या वेळी बहुतेक जरार मुल्ला मॅन फ्रॉम बोरिवली आणि बाजिल मॅन फ्रॉम बोरिवली, बोरिवली पडगा बोरिवली. जरार विथ बाजिल ही सलमी जोडी मैदानामध्ये आणि पराग येतोय गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम जानवल पराग, सामनाकडे फलंदाज जरार. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोललेला आहे. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू होतोय लॉंग ऑफ रिझन मधून. पहिल्याच चेंडूवर पहिला दणदणीत चौकार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला पहिल्याच चेंडूवर, आणि काही कॉन्फिडन्स जरारमध्ये जरारने धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही, कारण त्याने बघितलं पाहू शकता आपण रिप्लेमध्ये मिडऑफच्या वरून मारलेला हा चौकार. पुन्हा एकदा इनसाइड आउट. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होतोय डीप कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय डीप कव्हरला, तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज जरार. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 6. एक आक्रमक सुरुवात आपण पाहतोय नवाब स्पोर्ट्स संघाकडून. कव्हरच्या दिशेने चांगले फटके खेळताना जरार आपण पाहतोय. पहिला फटका आपण बघितला मिडऑफच्या वरून, आणि दुसरा फटका जो आपण बघितला होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. मात्र दुसरा जो फटका खेळला त्यामध्ये थोडीशी ताकद झोकलेली नव्हती, त्यामुळे हा चेंडू डीप कव्हर सीमापार जाऊ शकला नव्हता. नक्कीच सीमारेषा क्लिअर करू शकला नव्हता. मात्र महत्त्वाच्या 2 धावा जरार मुल्लाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. पराग पुन्हा एकदा सामनाकडे फलंदाज जरार. यावेळी चेंडू पडल्यानंतर हा सरळ निघून जातोय एक्स्ट्रा रक्षकाच्या हातामध्ये. यानंतर आपण ग्रामीण पूलकडे वळणार आहोत. ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळाला सोनादेवी टेमगर विपक्षी कासार वडवले या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्ट करायचा आहे. लॉर फुलटा चेंडूला टोलवलेला आहे ते मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. सिंगलला धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते धावफलकावर 7 धावा. सोनादेवी टेमघर आणि कासारवडवली दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. सोनादेवी टेमघर आणि कासारवडवली दोन्ही संघ कर्णधाराने आमची RS ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे कमिटीशी संपर्क साधायचा आहे. पराग राईट मोड द विकेट. यावेळी कव्हर रिझनकडे टोलवायचा होता, मात्र चेंडू बॅकवर्ड शॉर्ट पॉईंटला अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण एकेरी धावेने बाजील आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या 1 धावेने वाढून झाली ते 8 धावा. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर पूर्णपणे वापसी गोलंदाज पराग याने केलेले आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतोय पराग याच्या माध्यमातून. P1चं पहिलं षटक हाताळतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका चाबूक शॉट. चेंडू होतोय पॉइंट रिझन मधून सीमा पार झटणाटेदार चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण रिप्ले मध्ये पाहूया. काय फटका खेळलेला आहे. बॅकफूट पंच, जबरदस्त फटका. उंचीला कमी आहे पण मात्र काय फटकाला बॅकफूट पंच थोडा मागे आला होता आणि पंच केला होता. कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार चौकार. चौकाराने षटकाची सुरुवात झालेली होती आणि चौकाराने षटकाची समाप्ती झालेली आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती नवोप स्पोर्ट्स या संघाची बिनबाद धावफलकावर 12 धावा. एकंदरीत एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. कोणताही गडी ते बाद झालेला नाही. अगदी बरोबर सुभाष धुमाळकर, आपण ते पहिल्या षटकामध्ये एक सकारात्मक सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात बघायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये दुहेरी धावसंख्या तुम्ही जेव्हा पार करतात आणि कुठलाही फलंदाज बाद होत नाहीये तेव्हा एक चांगली सुरुवात म्हणता येते, कारण 5 षटकांचा सामना आहे. टेमघर गावचे जयेश चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्ही आय पी डायजवर यायचं आहे. आपलं आर एच चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. आपणास विनंती आहे की आपण आमच्या व्ही आय पी डायजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या चषकामध्ये शहरचे हार्दिक स्वागत आहे आर एस ग्रुप ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून. तर P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर बिनबाद 12. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तालुका क्रिकेटमधील अतिशय सिनियर एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील. नक्कीच दमन दौरा नुकताच संपन्न झाला होता आणि दमन दौऱ्यामध्ये त्याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. कपिल पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. तर P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पराग यांनी P1चं पहिलं षटक हाताळलं होतं. 12 धाव खर्च केले होत्या. सफलता मात्र त्याला प्राप्त करता आलेली नाही. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जितू येतोय. जे हवे इंड आहे या मैदानाचं, त्या हवे इंडच्या टोकाकडून 3 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये तैनात केलेले. त्यामध्ये विड विकेट आपण पाहू शकता डीपमध्ये तैनात केलेले आहे. त्यानंतर वाईड ऑफ, लॉंग ऑफ आणि एक काव कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. हे 3 क्षेत्ररक्षक 30R सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30R सर्कलमध्ये तैनात केलेले आहेत. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मूव्ह होतोय. आता उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर खूपच वळतोय. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. P2चं दुसरं षटक मार्गस्थ आहे. जितू दुसरं षटकात आलतोय. यावेळी रिव्हर्स फटका आणि चेंडू जात आहे थर्ड मॅन रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 16 धावा. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता फलंदाजाने. स्विच हिट आणि स्वीट हिट गवळी सरांच्या शब्दात म्हणायचं झालं तर अगदी गोड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग इथे साधता आला नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक स्ट्राईकच्या मागे चेंडू अडवतोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. सोनादेव टेमघर आणि कासारडोली दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे त्वरित. सोनादेवी टेमघर आणि कासारडोली दोन्ही संघ कर्णधाराने आमची आर एस ग्रुप जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच पुढील सामना आपण ग्रामीण पूलमधील पहिलाच सामना पाहणार आहोत. सोनादेवी टेमघर संघाचा संघनायक आणि रणजित नरेश स्पोर्ट्स कासारडोली संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना पावलांचा वापर करून फटका केलेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ अँड लॉंग यांच्या मधून चेंडू जातोय सीमा पार चौकार. भव्य आयोजन केल्या स्पर्धेला बक्षीस आहे 1 लाखाचा. जितेगा वोही जिसमें है दम, बक्षीस होईल त्याच्या नावाचा. IN11 कासारडोली संघाचा संघनायक इथे आलेला आहे. मोस्ट वेलकम. सोनादेवी टेमघर संघाचा संघनायक आपण यायचं आहे. या स्टेप आउट झाला होता आणि डाऊन दी ग्राउंडचा फटका क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका म्हणून ज्याला संबोधलं जाते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. मोस्ट वेलकम विराज चोरगे आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांचा संघ आपण सध्या बालाजी स्पोर्ट्स सरोलवाडा संघ खेळताना पाहतोय.
पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. यानंतर ग्रामीण पूलमधील पहिला सामना आपण पाहणार आहोत. IN11 कासारवडोली विरुद्ध सोनदेवी टेमघर या दोन बलाढ्य संघामध्ये. पुन्हा एकदा पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. तर अशा प्रकारे F1 आणि F2 या दोन्ही मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 21 धावा. यानंतर आपण ग्रामीण पूलमधील पहिला सामना पाहणार आहोत. सोनदेवी टेमघर विरुद्ध IN11 कासारवडोली या दोन संघामध्ये. IN11 कासारवडोली संघाचा संघनायक ते आलेला आहे. सोनदेवी टेमघर संघाचा संघनायक आपणही तोरी द्यायचा आहे. पहिलं षटक हाताळलं होतं पराग यांनी F1चं, त्यामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जितू P2च्या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. एकही गोलंदाजाला सफलता अर्जित करता आलेली नाही. सलामी जोडे अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय नॉवा स्पोर्ट्स संघाकडून जरार आणि बाजिल. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सन ऑफ भिवंडी क्रिकेट पिंपळगर एक्सप्रेस सूरज जोशी येतोय. व्यापीठ आयझेंड कडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होणार आहे. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण मेंडेटरी F1 आणि F2 या दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये सिंगल डबल अडवण्यासाठी तैनात केलेले आहेत. त्यामध्ये थर्डमॅन, फाईन लेग, पॉइंट आणि कव्हर आपण पाहू शकता. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी खोलवर तैनात केले गेलेले आहेत. त्यामध्ये डीप पॉईंट आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफ खूपच वाईड ऑफ आहे. स्ट्रेट लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप पॉईंटही आपण पाहतोय. पंचांचा दरम्यान नो बॉलचा इशारा येतोय आणि बोनसच्या रूपाने एकूण 5 धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. भव्य आयोजन केल्या स्पर्धेला बक्षीस आहे 1 लाखाचा. जितेगा वोही जिसमें है दम, बक्षीस होईल त्याच्या नावाचा. पहिला चेंडू नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बोनसच्या रूपाने 5 धावा धावपळीमध्ये जोडल्या जातात. धावा झलकल्या जातात त्या 26. फ्रीट पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलता आलेला नाही. पॉइंट रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय, फेकी केला जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून झाली ती 27 धावा. सिटी पूलमधील हा 4था सामना आपण बघतोय नवाब स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. नाणेफेक हारल्यानंतर नवाब स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज जोशी तिसरं षटक आदळतोय. यावेळी एक्स्ट्रा रिझनमध्ये चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू फील करून फेकी करतोय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 2 ने वाढतंय. धावसंख्या 2 ने वाढवली ते 29 धावा. सोनदेवी टेमघर संघाचा संघ नाही का आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती धावपळीवर 30 धावा. एकेरी दुहेरी धावांवर भर देताना आता मात्र आपण पाहतोय ते दोन्ही फलंदाजांना बॅकफिल्डला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग रिझनमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 31 धावा. नो चेंडू नंतर चांगली वापसी केलेली आहे ती गोलंदाज सूरज जोशी याने.
पूर्णपणे नक्कीच मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाही. सूरज जोशी यावेळी सामनागर फलंदाज जरार, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचं एज आणि फलंदाज जरार मुल्ला याची खेळी संपुष्टात. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. पण जरार यांनी बाजूने एक चांगली फलंदाजी केलेली आहे, कारण आपण बघितलं जवळपास तब्बल 3 चौकार मारले. आणि पंडिंग चेंडू सामना जर आपण बघितला एकंदरीत 18 धावा केलेल्या आहेत. 11 चेंडूचा सामना केला आणि पार्टनरशिप, एक चांगली पार्टनरशिप बाजिलच्या बरोबर केलेली आहे. 31 धावांची पार्टनरशिप करून बाद झालेला आहे जरार मुल्ला. पुन्हा एकदा अपील पाहायला मिळतोय, मात्र यावेळी अपीलमध्ये आत्मविश्वास पाहायला मिळाला नव्हता. तर अशा प्रकारे निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर नवा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफल करून पाहतोय ते 1/31. या दरम्यान आमचे ड्रिंक्स इंटरव्ह्यूसाठी ड्रिंक्स ॲक्टिवा मैदानात जाते. खेळपट्टीवर बाजील शेख अजूनही तळ ठोकून आहे आणि नवीन फलंदाज कामरान पटेल, या 2 फलंदाजांमध्ये बाजील शेख आणि कामरान पटेल या 2 फलंदाजांमध्ये वडगर चषकामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाविरुद्ध एक अतिशय उत्कृष्ट भागीदारी पाहायला मिळाली होती. आणि या 2 फलंदाजाने जवळजवळ हरलेला सामना नाव स्पोर्ट्स संघाला टाय करून दिला होता. मात्र सुपर ओव्हरमध्ये तो सामना चॅलेंज स्पोर्ट्स संघाने जिंकला होता. आणि हीच जोडी आपण सध्या पाहतोय बाजील आणि कामरान यांची. तर पुढील 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचना कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाळ, आमचे आनंदाजी ठाकरे, त्याचबरोबर कालरामजी ठाकरे, तसे बारकोजी ठाकरे, आमचे तिन्ही मान्यवर पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये येत आहेत. फार मेहनत स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आज उद्घाटन सोहळ्यासाठी सुद्धा ते उपस्थित होते आणि त्यानंतर आज सातत्याने आपण पदे अगदी पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत ते आम्हाला मार्गदर्शन करतायत. त्यांचं पुन्हा एकदा मी मान्यवर कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय. ड्रिंक्स ट्रॉली म्हणता येणार नाही, ड्रिंक्स ॲक्टिवा मैदानामध्ये परत येताना आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 31 धावा झालेल्या आहेत, पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि सुभाष धमाल, मला असं वाटतं की 50+ पाहत असणार आहे नवा स्पोर्ट्स हा संघ, कारण खेळपट्टीवर जी जोडी आहे, कारण एक मात्र फलंदाज जरार मुल्ला बाद झालेला आहे. आणि एक चांगली सुरुवात करून दिल्यानंतर जरार मुल्ला बाद झालेला आहे. आता मात्र खेळण्यासाठी मात्र विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज कामरान सुद्धा आहे, तो मात्र नॉन स्ट्रायकर यांना उभा असणार आहे. आणि स्ट्राईक घेण्यासाठी बाजील सज्ज होतोय. आता मात्र 4 क्षेत्ररक्षके सिंगल वाचवण्यासाठी 30 सर्कलच्या आतमध्ये असणार आहेत. माझ्यासोबत जोडले जात आहेत पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. वेलकम सुनील पवार. भावेश हा फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या 1 न वाढते. गुलाम स्पोर्ट्स संघाची 32. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध गुलाम स्पोर्ट्स, 2 संघामधील सामना. नाणेफेक करल्यानंतर गुलाम स्पोर्ट्स संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय नवाब स्पोर्ट्स संघ. या मात्र ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. जवळपास 3 धावा तो वाचवतोय. एक क्षण असं वाटलं की गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. दरम्यान आगमन झालेल्या व्यासपीठावर पाहू शकता आपण गणेश ठाकरे साहेबांचं, एक अतिशय महान असे 40+ खेळाडू. वेलकम, स्वागत आहे आपलं. बावीस राऊंड विकेट घेऊन स्विच इट. काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू एका टेप्यानं डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
आहे मोठ्या दिलाचा आहे ठाकूरपाडा गावाचा सामना भरवलाय हरीश भाऊनी ठाकूरपाडा गावाला सुभाष ठाकरे राहुल ठाकरेचा योगदान आहे मोलाचा गणेश ठाकरे तेजस तरे काय फटका खेळला होता स्विचिटचा फटका आणि बॅट आणि बॉलचा जेव्हा संपर्क झाला तेव्हाच वाटलं की हे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 22 पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता मात्र फायदा उचलता आलेला नाही. स्वतःवर नाराज आहे त्या ठिकाणी बाजील कारण ज्याप्रमाणे चेंडू होता खरं तर ह्या चेंडूची जागा ही सीमारेषे होती पण मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाही. क्रिकेटमध्ये या घटना घडत असतात. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 37 नवाब स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स दोन संघामधील सामना आपण पाहतोय. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. भावेश हायवे एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न हलकंसं अपील केलं जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता उसळला होता आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबलेली आहे 37. कमबॅक करताना मध्ये भावेशास चौकार लागल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट बघायला मिळत आहेत. याला अतिशय पुन्हा वेगात चेंडू मात्र चेंडू इतका वळतोय की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्या होती 38. यावेळेला मात्र पुन्हा चेंडू स्वेअर बघायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू पडल्यानंतर जो वळतोय पण इतका वळतोय की पंचांना मात्र वाईटचा इशारा करावा लागतोय. दिनेश नाईक यांचं वैशिष्ट्य असं आहे की स्ट्रॉंग मॅन आणि एक काळ असा होता की जबरदस्त क्रिकेटर होते. चॅलेंजच्या मैदानावर मारलेले उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला ज्याप्रमाणे फेकून द्यायचे दिनेश नाईक ते पाहण्यासारखे फटके होते चॅलेंज मैदानावर. जयदुर्गा संघातून जेव्हा दिनेश नाईक खेळायचे परंतु मध्यंतरी एक अपघात झाला आणि अपघातापासून मात्र त्यांना खेळायला थोडंसं दूर ठेवलं पण क्रिकेटपासून मात्र त्यांना दूर ठेवता आलेलं नाही आहे. पंच म्हणून ते कामगिरी पार पाडतायत. यावर मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा फायदा उचलता आलेला नाही आहे आणि मात्र सुरुवातीलाच जाणवत आहे हिट पण वातावरण मात्र हे सुंदर आहे आल्हाददायक वातावरण आहे. अगदी हवासुद्धा आहे हवेचा वेग आहे लख सूर्यप्रकाश आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कामरा यांच्याकडे एक क्षमता आहे पण सुरुवातीला मी सांगितलं होतं क्षमता असून चालत नाही आहे. क्षमतेचा वापर करणं गरजेचं असतं. तो वापर कामरान करतोय का बघायचं आहे. मॅन फ्रॉम तलवली कामरान गोलंदाजीसाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय सूरज जोशी सन ऑफ भिवंडी लेफ्ट आर्म. पहिला चेंडू आणि अपील केला ते कॉड बिहाइंडचं आणि पहिल्या चेंडूवर कामरान बाद. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. पाहू शकता बरं रिप्लेमध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू मात्र विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात आणि बिग ब्लो मोठा धक्का बसतोय. कामरान बाद झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी जातोय मजबूत शरीरयष्टी आणि मजबूत इरादे असलेला सुफियान शेख मॅन फ्रॉम पडगा बोरिवली. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याला गणला जातोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सुफियान कशा प्रकारे सामना करते बघायचं आहे. BCC पडगा बोरिवलीसाठी नेहमीच चांगलं योगदान देणारा सुफियान शाहिद नबील असे जे काही फलंदाज होते नेहमीच चांगलं योगदान त्यांनी दिलेलं होतं. याला पायामध्ये टाकलेला खोदून काढलेला आहे चेंडूला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे मग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे आणि मात्र या ठिकाणी समन्वय नाही आहे. फलंदाज बाजील बाद होतोय. धाव घेण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. यस नो वेट हे या ठिकाणी बघायला मिळालं नाही आणि बाजीला धावबाद झालेला आहे.
तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. पहिला फलंदाज बाद झाला होता जलाल मुल्ला, त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झाला होता कामरान, तिसरा फलंदाज बाजील आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय विजय केने. फारच कमी चेंडू खेळायला मिळतील कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील या ठिकाणी माहिती देत आहेत की फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 40 धावा. 4 चेंडूमध्ये 1 किंवा 2 मोठे फटके लागले तर जवळपास 50 पर्यंतचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. सूरज पुलटा चेंडू, मात्र चेंडू उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातो आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या होते 41. थोडंसं वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात सूरज आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि वाईटचा इशारा बघायला मिळतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणताय. यस, वेलकम करसांची फुलोरे, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि मित्रांनो आपण जी स्पर्धा बघितली होती प्री एंट्री स्पर्धा, एक विक्रम प्रस्थापित केला होता. करसांची फुलोरे, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. RS ग्रुपद्वारा मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. याला मात्र हुकचा फटका, शॉर्ट बॉल आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. दर्जेदार षटकार. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाल्या 48. सुरुवातीला सांगितलं होतं की 2 मोठे फटके लागते 50 पर्यंत आकडा जाऊ शकतो आणि 48 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच आता 50चा आकडा पार होणार आहे कारण 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजय केने खेळपट्टीवर आहे. एक विध्वंसक फलंदाज सुफियान खेळपट्टीवर आहे. 48 धावा झालेल्या आहेत. 48. फर्स्ट स्क्वेअर मारा या षटकामध्ये बघायला मिळतोय सूरजद्वारा. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 48-48. यानंतर कासारवाडे आणि सोनादेव टेमगर दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. याला शॉर्ट बॉल, लांब पल्ल्याचा षटकार, आजच्या दिवसातला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार म्हणता येईल. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. शॉर्ट बॉल आखूट टप्प्याचा चेंडू होता, ताकदवर फटका बघायला मिळाला. कारण सुरुवातीला ठरवलं होतं की मोठा फटका खेळायचा, शॉर्ट चेंडू मिळाला आणि जवळपास आपण पाहतोय की 102 मीटरच्या बाहेर जाणारा हा लांब पल्ल्याचा षटकार. धावसंख्या षटकाराने 50चा आकडा पार करते. धावसंख्या झालेली आहे 54. 54 महागडं षटक बघायला मिळते. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि षटक पूर्ण होतंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 54 धावा झालेल्या आहेत आणि 55 धावांचं लक्ष्य. आपण जर आस्किंग रन रेट बघितलं 11 धावांचं, आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. तर नाणेफेक केली जाईल आणि विनंती असेल व्यायपीठावर विराजमान नक्कीच राजा माणूस दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून जॉय ट्रॉफीचं आपण आयोजन पाहिलं होतं. करसनजी फुलोरे साहेब आणि त्यांच्या समवेत दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र विराज चोरगे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. करसनजी फुलोरे साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे कारण त्यांच्या माध्यमातून फ्रेंटी टुर्नामेंटचा एक इतिहास आपण पाहिला होता तालुका क्रिकेट क्लबमध्ये प्रथमच. यंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर
तर नाणेफेक केली जाईल. सर्वप्रथम हे नाणं आपल्याला सांगू इच्छितो, एका बाजूला भूम भूम सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला कुलमॅन हरेश ठाकरे. नाणेफेक जिंकलेली आहे ती कासारवडील संघाच्या संघनायकाने. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP टॅचेस वाढवायचे. आयुब शेख नाणेफेक आपण जिंकलेले आहे. तर सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे नक्कीच भिवंडी परिसरामध्ये आपण अनेक स्पर्धा आता खेळताना कासारवडील संघाला पाहतोय. मात्र हे जे आयोजन केलेलं आहे हे जे सोनाल्याचं ऐतिहासिक मैदान आहे या आयोजनाविषयी काय वाटतंय? तर एक नंबर आहे, कारण की या मैदानावर मी पहिल्यांदा मॅच खेळतो, कारण लेदरची मॅच झाली तिथे. मी लेदरच फक्त खेळतो, टेनिसची मॅच पहिल्यांदा खेळतो इथे. नाणेफेक आपण जिंकले. नाणेफेकीचा जो कॉल होता तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, कारण 5 षटकांचा सामना असणार आहे. हा फिल्डिंग येणार. प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेला समोरील संघ सोनादेवी टेमघर संघ तालुका क्रिकेटमधले एक बलाढ्य संघ आहे. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 5 षटकात आहे तर 50च्या आत. आणि आयुब शेख समेत असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून आयुब शेखला खास अपेक्षा असेल? लखन आहे, भावेश आहेत, मी आहे स्वतः, अजून एक दही आहे, एवढे. तर आयन एलवन कासरडोले संघ एक चांगला सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. हा नक्कीच आहे. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. सोनादेवी टेमघर संघाने एक नाणेफेक आपण हाडलेलं आहे. सर्वप्रथम RS चषक 2021चं जे आयोजन आहे त्या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन एकदम सुंदर आहे आणि या ग्राउंडवर खेळायला पण मजा येते आणि त्यासाठी मी हरीश दादा आणि सुभाष दादांचं धन्यवाद करेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. नक्कीच खेळण्याची संधी तर आपल्याला मिळालेली आहे. संधीचं सोनं मात्र आपल्याला करावंच लागणार आहे. तर नाणेफेक आपण हाडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त रन करण्यासाठी असे कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? तसे तर आमचे सर्वच फलंदाज चांगले आहेत, सर्वांकडून अपेक्षा राहील. तर टेमघर विपक्षी कासारवडीले एका चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्सवरून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलेले आयुब शेख आयन 11 कासारवडील संघाचा संघनायक प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाळ सर. तर सर्वांचं प्रथम मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आपण RS ट्रॉफी 2021च्या पहिल्या दिवसाचं आनंद घेतोय. नाणेफेक इथं मात्र आपण पाहिली की नाणेफेकीचा कॉल ग्रामीणचा हा पहिला सामना असेल. गवली सर पाहतोय आपण. यानंतर जी लढत होणार आहे एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. सोनादेवी टेमघर विपक्ष पाहतोय आपण कासारवडवली. वेलकम श्याम, स्वागत आहे आपलं. दोन्ही संघ जर तुलना केली आपण दोन्ही संघाकडे खूप महान असे टेनिस क्रिकेटपटू आहे. पण हा सामना कोण जिंकेल, कशा स्थितीमध्ये जाईल हे पाहायचे, कारण की प्रथम फलंदाजी करताना जर पाहिलं आपण तर निश्चित एक चांगली धावसंख्या उभी केली. धावपलकावर जर पाहिले आपण तर तब्बल 55 धावाचं टार्गेट उभं केलं आहे. इतर मात्र नवाब स्पोर्ट या संघाने बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघाच्या समोर. तर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. नवाब स्पोर्ट के कॅप्टन सबको फील्ड लगाना आहे आणि सलामी जोडी लगेच पाठवायची. त्याला बालाजी स्पोर्ट संघाचा संघनायक VIP डायवे पाहू शकता. नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे. एक खूप चांगला आदर्श व्यक्तिमत्व आणि या टेमघरची दानशूर राजा म्हणून सातत्याने ज्याचं वर्णन करतोय आम्ही. आणि प्री एंट्री टुर्नामेंटचे आयोजक जयकुमार ट्रॉफीचे आदरणीय करसन फुलोरे साहेब यांचं आगमन. त्यांच्या समेत पाहतोय आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण अनंता ठाकरे. त्यांच्या समेत आमचे गुरुवर्य सन्माननीय काळूराम ठाकरे आणि त्याच्या समेत उद्योगपती ठाकूरपाडा गावाचे बारकेजी ठाकरे साहेब आणि इतर मान्यवर पाहतोय आपण. आणि खास सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांचे सुपुत्र विराजी चोरगे साहेब आणि त्याच्या समेत नरेंद्र चौधरी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे. आणि पाठीमागच्या लाईनमध्ये जर पाहिलं आपण अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व खेळाडू या आयोजकाच्या माध्यमातून पाहतोय आपण व्यासपीठावर येऊन. कल्पेश, विकी, यश, त्यानंतर अजित, सागर संघनायक अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं. तसेच पाहतोय आपण सोनू. तर सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला फलंदाज असलेली तर मात्र जर पाहिलं आपण पराग आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आणि एक चांगली सलामी जोडी बालाजी स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. 55 धावाचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. 30 चेंडूमध्ये 55चा आकडा पार करेल काय, इथे मात्र बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघ. तर दरम्यान इशारा येतोय सामन्याला सुरुवात. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज माजिद शेख येतोय. पाहूया क्षेत्रक्षण कशा प्रकारे लावलं लागलं. 55 धावाचं टार्गेट आहे
बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ शॉट, थर्ड मॅनला पाहू शकता आपण. सुपियान स्वतः उभा आहे फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि एक खेळाडू जर पाहिला आपण मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारे मारा करेल इथं मात्र गोलंदाज माजिद. समोर खेळण्यासाठी एक अतिशय चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पराग सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. शहरी पुलचा हा सामना आपण पाहतोय. नवाब स्पोर्ट भिवंडी विपक्षपात पण बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा अशी लढत पाहायला मिळेल. तर डावखुरा गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र मारा करण्यासाठी माजी शेख. पहिला चेंडू समोर खेळण्यासाठी पराग. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय आणि पहिल्या चेंडूवर पराग आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय. आर्यस ट्रॉफी 2021 अतिशय चांगलं आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक सुभाषजी ठाकरे, त्यानंतर जर पाहिलं आपण हरेश ठाकरे, राहुल ठाकरे आणि ऑल संपूर्ण आर्यस ग्रुपच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटची डे नाईट स्पर्धा पाहतोय आपण. शहरी आणि ग्रामीण एक गाव एक गटाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आज सकाळपासून कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चित एक मराठीचा बुलंद आवाज नाव मोठं आहे, सर्व काही चांगलं आहे आणि कधीच डॉक्टर गवली सरांना घमंड नाही आहे की मी कोण आहे. तर खेळण्यासाठी ते मात्र फलंदाज अनिकेत सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. 55 धावाचं टार्गेट आहे इथं मात्र पाहतोय आपण. तो टार्गेट स्वीकारताना पहिल्या चेंडूवर एक सिंगलने खातं उघडलं होतं फलंदाज पराग यांनी आणि इथं मात्र आक्रमण करेल काय डावखुरा फलंदाज अनिकेत. खूप काही क्षमता आहे पण ती क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल या सामन्यात. यावेळेस पाहता अप्रतिम अप्रतिम चेंडू असं वाटलं होतं की जल्लोष साजरा केला होता तिथे मात्र पण खेळमध्ये त्या चेंडूला कन्वर्ट करू शकला नाही आणि अशा प्रकारे गवली सर पाहतोय की आपण अनिकेतला जीवनदान मिळतोय. ज्या प्रकारे डबल साऊंड आवाज सुद्धा आला होता. अप्रतिम काय क्लास चेंडू होता. मोठी कड घेऊन चेंडू निघून गेला होता. नाही नक्कीच ज्याप्रमाणे प्रतिक्रिया बघायला मिळाली शॉर्ट थर्डमॅनला सुफियान होता, शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक, त्यांच्याकडनं ज्याप्रमाणे प्रतिक्रिया बघायला मिळाली असं वाटतं नक्की चेंडू बॅटला स्पर्श लागून यष्टीरक्षकाच्या जवळ गेला होता. अप्रतिम गोलंदाजी इथं मात्र माजिद शेखच्या माध्यमातून आपण पाहतोय. यास पाहता पूल करण्याचा प्रयत्न फटका फसतोय कारण की क्षेत्ररक्षक उभा आहे आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. बालाजी स्पोर्ट्स संघाचा पहिला फलंदाज बाद. निश्चित गवलीसरा पूल करण्याचा प्रयत्न होता आणि ज्या प्रकारे मिडविकेट रिजनकडे खेळायचं होतं हे पाहू शकता आपण आणि निश्चित बॅटच्या मधोमध आला नाही आणि खूप वेळ चेंडू हवेत होता. मिडऑफ आणि मिडॉनचे दोन्ही क्षेत्ररक्षक सज्ज होते. शेवटी मात्र एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचा पतन आपण पाहतोय. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज सूरज जोशी जातोय खेळपट्टीवर. खूप मोठी अपेक्षा असेल या खेळाडूवर बालाजी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. काय प्रक्षेपण बघायला मिळते दोन्ही अँगलमधून आपण पाहतोय. रिप्ले ॲक्शन रिप्ले. सज्ज होतोय गोलंदाज. या स्पर्धा सफल झाला होता प्रश्न विचारला लागला आणि होय सहमत आहे आणि अशा प्रकारे अजून एक फलंदाज बाद होतोय आणि खराब सुरुवात गवली सर पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाच्या माध्यमातून. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. खराब सुरुवात पाहतोय आपण. 55 धावाचं टार्गेट स्वीकारताना मात्र पहिल्या ज्या षटकामध्ये पाहतोय आपण लागोपाठ विकेटची पडझड कायम आहे. 2 फलंदाज बाद झाले. धावफलकावर धावत्या फक्त आणि फक्त 1 धाव. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर. संकेत काय संकेत घेऊन आलंय मैदानावर पाहायचं आहे कारण की खूप मोठी जबाबदारी असेल इथं. मात्र सूरज जोशी आणि संकेत यांच्यावर एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल कारण की खूप मोठं आव्हान समोर आहे. 55 धावाचं टार्गेट आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना इथं मात्र पाहतोय आपण माजिद शेखच्या माध्यमातून दुसरा विकेट प्राप्त करतोय आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर येऊन टेपतोय आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय आजच्या दिवसातली पहिली पाहायचं आहे. माजिद शेख
तो क्षेत्ररक्षण कामे त्याच प्रकारे मारा करेल. इथं मात्र गोलंदाज पुढचा चेंडू. याच पात्र हा चेंडू पाहतोय आपण. टर्न केलं चेंडूला स्कोर लेक रिजनकडे अतिशय वेगात चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी. इथे मात्र फलंदाज संकेत आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र 5-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 55 धावाचं टार्गेट पार करायचं आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. एका चांगली धमाकेदार गोलंदाजी पाहिली माजी शेकच्या माध्यमातून. संकेत पहिल्या चेंडूचा सामना करताना चौकारांनी आपलं खातं उघडतोय. अजून जर गवली सर विचार केला आपण बालाजी स्पोर्ट्स सर्वीपाडा संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. कारण की येणाऱ्या फलंदामध्ये डेंजरस फलंदाज सुजित सारखा एक चांगला फलंदाज, त्यानंतर गणेश पाटील सारखा अतिशय महान फलंदाज या संघाकडे बाकी आहे. फुल टॉसवर हा फटका पाहतोय. अतिशय वेगवान फटका. चेंडू जाईल इथं मात्र मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार अजून एक दमदार चौकार. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेच दादा ठाकरेनी. निश्चित काही क्षणासाठी रजा घेताना पाहतोय आपण सागर ठाकरे, विकी ठाकरे आणि कल्पेश ठाकरे यांना. तर एका चांगली सुरुवात. गवली सर आता मी ते म्हणे 55 धावाचं टार्गेट स्वीकारताना पहिल्या जर विचार केला 4 चेंडूमध्ये स्थिती नाजूक होती, पण संकेत नावाचा फलंदाज खेळपट्टीवर येतोय आणि एक धमाकेदार 2 चेंडूवर 2 बाउंड्री मारून एक सांगून जातोय की बालाजी स्पोर्ट्स सर्वीपाडा संघ अजून सामन्यात आहे आणि संकेत क्रमांक 4 वर आला आहे मी आणि माझी फटकेबाजी मी करणार. तर निश्चित पाहतोय आपण धावसंख्या 3-9 2 बाद. अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र 46 धावेची आवश्यकता असेल. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हा सामना एक संघर्ष स्थितीमध्ये जाईल यात कुठलीही शंका नाही आहे. दरम्यान आगमन होताना आपण पाहतोय दरम्यान ठाकूरपाडा गावचे समाजसेवक उलन काशीनाथ ठाकरे साहेबांचं आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्याच्या समेत उमेशजी चौधरी यांचं सुद्धा आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 9 2 बाद. अजून सामना इथं मात्र संपला नाही आहे, कारण की आता जो उल्लेख केला होता की बालाजी स्पोर्ट्स सर्वीपाडा संघाच्या माध्यमातून जी फलंदाजीची मजबूत फळी आहे ती अजून बाकी आहे. पण इथं मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतो इथं मात्र सूरज. याच पात्र उडवण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसतोय कारण की स्वतः गोलंदाज मात्र झेल घेत नाहीये. जीवनदान मिळतोय इथे मात्र सूरज जोशी याला. निश्चित काय म्हणणार गवली सर, ज्या प्रकारे असं वाटलं होतं की सर झेल घेईल, पण मोकेच्या क्षणी चेंडूवरची नजर हटली आणि जीवनदान मिळालंय सूरज याला. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. येस, सोपा झेल सुट्ट्या आपण पाहतोय. खरं तर अशा प्रकारचं झेल सुटल्यामुळे थोडंसं संघावर मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. काही संधी होती प्रेशर बिल्डअप करण्याची, कारण यापूर्वीच 2 फलंदाज बाद झाले होते. जर सूरज बाद झाला असतं तर आणखी एक मानसिक दबाव किंवा प्रेशर बिल्डअप करता आलं असतं. सूरज मात्र खातं उघडतोय आपलं या एका सिंगलनी आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण दुहेरी अंकात प्रवेश करते 10. अजून 45 धावांची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. आक्रमण इथं मात्र करतोय. एका बाजूला पाहतोय आपण संकेत 2 चेंडूचा सामना केलाय आणि स्ट्राईक रेट जर पाहिला आपण त्याचा प्रत्येक चेंडूवर 400 ची स्ट्राईक रेटनी 8 या धावसंख्येवर इथं मात्र फलंदाजी करताना संकेतला आपण पाहतोय. पलटी फटका घेण्याचा प्रयत्न होता इथे मात्र काय घडलंय पाहायचं. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना धावा मिळेल इथे मात्र अतिरिक्त किती, या टर्निंग पॉईंट ठरेल काय, अशा चुका आपल्याला टाळावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. तब्बल 5 धावा या चेंडूवर. काय म्हणाल गवली सर, ज्या प्रकारे चुकी केली इथे मात्र यष्टीरक्षकाने. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे धावबाद करण्याचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नामध्ये ओव्हरथ्रो झाला आणि 5 धावा मिळतात. चुकी केली आणि चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या पाहतोय आपण 15
55 धावाचं लक्ष्य इथं मात्र उभं केलं होतं नवाब स्पोर्ट भिवंडी संघाने बालाजी स्पोर्ट सरुलीपाडा या संघासमोर. आणि पहिल्या षटकाच्या 4 चेंडूपर्यंतचं वाटलं होतं की संघ बॅकफुटला जाईल, पण संकेत अतिशय अप्रतिम फलंदाजी करतोय. व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर इथं मात्र सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज हसनैन दूर यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र असेल पाहतोय आपण सूरज. याच पात्र सोडणे एक चुकीचा फटका इथं मात्र खेळतोय, चुकीला माफी नाही. आणि आज असं वाटते की नशीब सूरज जोशी यांच्याकडे आहे, ज्या प्रकारे दुसरा वेळेस त्याचा खेळ सोडल्या गेलं. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र एक चांगली सुरुवात 55 धावाचं टार्गेट स्वीकारताना बालाजी स्पोर्ट सरुलीपाडा या षटकापर्यंत जर विचार केला पण आतापर्यंत एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. अजून खूप मोठी फलंदाजी या संघाची मजबूत आहे. जर नवाब स्पोर्ट या संघाला सामना जिंकायचा असेल तर या जोडीला वापस पाठवणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र काय घडलंय पाहायचंय आणि चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजनकडे असून जातोय सीमा पार आणि हा चौकार. ज्या प्रकारे अजून एकदा पहिला आपण चेंडू बॅटची कड घेऊन बराच वेळ हवेत होता पण चेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही आणि एक अजून जीवनदान इथं मात्र मिळतोय सूरज याला. आणि या चौकाने आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती मात्र 21. सूरज व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय आणि व्यक्तिगत जर पाहिला आपण तर 7 या धावसंख्येवर फलंदाजी करताना चांगली पार्टनरशिप इथं मात्र 30 या विकेटसाठी पाहतोय आपण संकेत आणि सूरज जोशी यांच्यामध्ये. खेळण्यासाठी परत सूरज जोशी सज्ज होतोय. आर्यस ट्रॉफी 2021 हा पहिला दिवस आणि पाहतोय आपण हा शहरी गटाचा सामना. यानंतर ग्रामीण एक गाव गटाच्या माध्यमाकडे आपण जाऊया. याच पाहता लॉफ्टेड फटका उडवलाय स्कोरलेकर रिजनकडे हवेत आणि इथं मात्र निश्चित इशारा काय येईल षटकार. पंचाचे हात दोन्ही हवेत आहेत. त्यांनी बॅलेन्स व्यवस्थित ठेवू शकला नाही आणि या ज्या प्रकारे आज मात्र सूरज यांचं नशीब खूप वारंवार त्यांचा साथ देतोय. हा षटकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल 27. अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र 28 धावेची आवश्यकता असेल. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये येतोय बालाजी स्पोर्ट. याच पात्र कडक फटका के चेंडूला भिरकावलाय स्कोर लेगच्या वरतून टावरिंग षटकार. या षटकारी मात्र धावसंख्येत वेग होतोय. धावसंख्या तब्बल आता मात्र जर पाहिलं आपण 33. 22 धावेची आवश्यकता आहे. दरम्यान दुपारच्या सत्रानंतर परत आगमन होताना पाहतोय आपण आयोजक स्पर्धेचे बुम सुभाषजी ठाकरे. वेलकम, स्वागत आहे. आपण व्यासपीठावर पाहू शकता आपण नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आणि खूप छान व्यक्तिमत्व उलन ठाकरे साहेबांचं. त्यांच्या समेत पाहू शकता आपण ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती बारकू ठाकरे साहेब. त्यांच्यानंतर हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य काळूरामजी ठाकरे. त्यानंतर आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण अनंतजी ठाकरे साहेब. त्यानंतर मात्र एक खूप छान आदर्श व्यक्तिमत्व आणि टेमगर गावाचा दानशूर राजा आणि फ्री एंट्री टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय जयकुमार ट्रॉफी याचे सर्व करसन फुलोरो साहेब. त्यांच्यानंतर पाहतोय आपण अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे निश्चित एक महान क्रिकेटपटू 40+ गणेश ठाकरे. त्यानंतर जयकुमार या संघाचे निश्चित मॅनेजर म्हणून याची ओळख आहे नरेंद्र चौधरी. त्यानंतर मात्र आपण पाहतोय दयानंद चोरगे साहेब यांचे सुपुत्र आदरणीय विराजजी चोरगे साहेब आणि इतर मान्यवर. आणि वरच्या लाईनमध्ये पाहतोय आपण संपूर्ण आयोजक कमिटीचे मेंबर्स. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत मॅजिकल ऑफ मराठी वॉइस डॉक्टर गवली सर. तर इथं मात्र सामना जिंकण्यासाठी आता मात्र निश्चित सोपं समीकरण आहे बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा संघासाठी.
18 चेंडूमध्ये 22 धावा. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे या षटकामध्ये. ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय तो म्हणजे सूरज जोशी. तर गोलंदाजीमध्ये गोलंदाज माजिद शेख कंटिन्यू परिवर्तन केलं नाही आहे, कारण की एक चांगलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केले होते. त्यानंतर मात्र संकेत याने एक धमाकेदार फटकेबाजी केली होती. एक चांगली पार्टनरशिप आता आपण तिसऱ्या विकेटसाठी. इथं मात्र निश्चित नवाब स्फोट भिवंडी संघाला पहिली वॉर्निंग देताना आमचे मेन पंच पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी घ्या, समय का ख्याल रखना है. नवाब स्फोट भिवंडी के कैप्टन्स. गेंदबाजी के लिए माजिद शेख. इस मरतबा टप्पा खाने के बाद और ज़्यादा बाहर की जनिब गेंद कटी और वाइट का इशारा आता हुआ. खराब शुरुआत करते हुए इस वक्त गेंदबाज माजिद शेख. स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 2 विकेट के नुकसान पर. 55 की चुनौती को क्या खूब स्वीकार है इस वक्त बालाजी स्पोर्ट सरुलीपाड़ा के ये दोनों ही बल्लेबाजों ने. खासतौर पर सूरज लाजवाब बल्लेबाजी करते हुए इस वक्त. इस मतलब अच्छी गेंद टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. अब बेहतरीन वापसी करते हुए गेंदबाज माजिद शेख. नवाब स्पोर्ट भिवंडी इस वक्त 2 हाथ कर रही है बालाजी स्पोर्ट सरुलीपाड़ा के साथ. 55 की चुनौती पेश की थी और 55 की चुनौती को क्या बखूबी स्वीकार है इस वक्त सूरज और संकेत की इस जोड़ी ने. माजिद की अगली गेंद. इसमें फिर से अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की जनिब गेंद निकली और फिर से एक अच्छी गेंदबाजी की करते हुए इस वक्त गेंदबाज. फील्ड की जमावट बैकवर्ड पॉइंट के साथ एक्स्ट्रा कवर घेरे के अंदर. शॉट थर्ड मैन पर देखिए सुफियान शेख खड़े हैं. फाइनल एक घेरे के अंदर है. स्कोर लीग बाउंड्री पर एक खिलाड़ी, मिड विकेट बाउंड्री पर एक खिलाड़ी और साथ ही साथ कव कॉर्नर बाउंड्री और लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक खिलाड़ी. ऑफसाइड की अगर बात करेंगे तो यकीनन एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक खिलाड़ी को तैनात किया गया है. इस पर दबा अच्छी गेंद बेहतरीन गेंद और बिल्कुल अब मैच को और रोचक बनाने की कोशिश करते हुए इस वक्त गेंदबाज माजिद शेख. अभी भी 15 गेंदे और रन चाहिए इस वक्त 21. मैच छोड़ा नहीं इस वक्त गेंदबाज माजिद शेख ने. क्या बेहतरीन वापसी करवा रहे अपनी टीम के लिए. इस वक्त संकेत को बांधे रखा है. अगली गेंद. इस पर क्या कुछ हुआ है सवाल पूछा गया, लेकिन खराब फील्डिंग. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. बल्ले को छूने के बाद गेंद निकल गई थी. फाइन ग्लांस किया था वहां पर. बिल्कुल ये देखिए क्या बेहतरीन शॉट खेला था वहां पर. 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त हम देख रहे हैं 38. गेंदबाज फिर से तैयार होते हुए. माजिद इस मरतबा उठा दिया है गेंद को. बेहतरीन शॉट मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. क्या शॉट बढ़िया खेला इस वक्त संकेत के बल्ले से. ये धमाकेदार 6 रन. कुल मिलाकर स्कोर 44 रन. अब यहां से मैच जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता है. कुल मिलाकर स्कोर इस वक्त देखा जाए तो 44 रन और संकेत लाजवाब बल्लेबाजी कर रहे. अब तक देखा जाए तो 3 बाउंड्री और 1 छक्का इस छोटी सी पारी में. 3 डॉट गेंद खाने के बाद उसके बाद बेहतरीन बल्लेबाजी करते हुए संकेत. अब माजिद इस गेंद पर क्या करेंगे. अगली गेंद. इस मरतबा गेंद को खिलाया मिड विकेट की तरफ. खराब फील्डिंग और गेंद इस वक्त निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. ड्रिंक्स इंटरवल देख रहे इस वक्त.
तर एक सोपं समीकरण पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघासाठी. ज्या प्रकारे खूप अपेक्षा होते की सामना एक रंगतदार होईल, पण काय सबळसा फलंदाजी करतोय आपण पाहतोय संकेत आणि सूरज जोशी. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. फॉल ऑफ विकेट जर विचार केला आपण, पहिला फलंदाज 1 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 1 या धावसंख्येवर, तिथून मात्र काय जबरदस्त भागीदारी पाहतोय आपण तिसऱ्या विकेटसाठी. संकेत आणि सूरज जोशी या दोन फलंदाजामध्ये 47 धावाची पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि या धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र निश्चित 48 धावा झालेल्या आहेत आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावेची आवश्यकता असेल बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर पहिल्याच आपण ग्रामीण गटाच्या माध्यमातून आजच्या दिवसातला सामना पाहणार आहोत. कासार वडवली विपक्ष सोनादेवी टेमघर. तर 12 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता असेल. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. दुऱ्यांच्या टोकाकडे इथे मात्र निजाम, आयन 11 कासार वडवली आणि पाहतोय आपण सोनादेवी टेमघर अशी लढत पाहायला मिळेल. तर लगेच तयारीत राहायचंय. चला आपण वेळ कमी घ्या. विनंती असेल इथे मात्र नवाब सोट भिवंडी संघाचा संघटक बारा चेंडूमध्ये 7 धावेची आवश्यकता असेल फक्त सामना जिंकण्यासाठी. आणि पहिला चेंडू पाहतोय आपण, लाईन चुकीची तळ्या गेली. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, दोन्ही समांतर रेषेत पंचाचे इशारा येतोय वाईटचा. आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता. 49 धावा धावपलकावर पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाचं. या स्पर्धा सोडणं चेंडूला सोडून दिलंय, माहिती आहे लाईन चुकीची आहे. आणि लागोपाठ दुसरा चेंडू स्वेर हाताळतोय गोलंदाज निजाम. 50 आकडा पार करताना पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट. फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता. आणि गवली सर एकच म्हणावं लागेल की किती चेंडूमध्ये या धावा कंप्लीट करेल इथे मात्र सूरज जोशी. स्वतः टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र पूर्ण करेल फलंदाज. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 51. 4 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी इथे मात्र बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाला. एकतर्फी सामना. पहिल्या षटकामध्ये काय एक सुपर सुरुवात करून दिली होती गोलंदाज माजिद यांनी, त्यानंतर मात्र पलटून वार केलाय. खास संकेत यांनी त्यानंतर मात्र नशिबाची साथ होती सूरज जोशीकडे आणि त्या संधीचं सोनं केलंय. त्यानंतर मात्र यावेळेस पाहता आपण धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. टप्पापर्यंत थोडासा किंचित बाहेर निघणारा चेंडू होता. ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट होतोय. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज सज्ज होतोय. त्यात पाहता स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण सुनेका चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. त्याची थोडंसं विजय लांबतोय. इथं मात्र बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाचं ज्या प्रकारे अपेक्षा होती की आतापर्यंत 3 चेंडूमध्ये या धावा पूर्ण होईल काय, पण विजय दूर नेताना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना परत याच पात्र फक्त चेंडूला दिशा दिली. एक सिंगल कंप्लीट करतोय. धावसंख्या 52. 3 धावेची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. विजयी फटका इथे मात्र सूरज जोशीच्या बॅटमधून निघेल काय पाहायचंय. ज्यावेळेस पाहता सरळ बॅटने फटका चांगला आहे आणि याच बरोबर पाहतोय आपण विजयी चौकार सूरज जोशीच्या बॅटमधून. आणि सामना इथे मात्र जिंकलेला आहे तो बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाने. तर सामनावीर इथं मात्र जो ठरलेला आहे आमचे गुणलेख कामाला सांगेल. तर खरे तर 2 दावेदार होते संकेत मनेरा आणि सूरज जोशी. मात्र सूरज जोशी
ज्याने ऑलराऊंडर प्रदर्शन केलेलं आहे आणि सूरज जोशी ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. आमच्या गावचे समाजसेवक सन्माननीय उल्लन ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांच्या समवेत करसन फ्लोरेजी एक दानशूर व्यक्ती